तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आमच्या गावाच्या बाजूच्या एका मंदिरावर चलो, जे की माळावर आहे. चक्रधर महाराजाचं मंदिर आहे. तुम्हाला समोरचं दाखवत आता काय काय होईल ते. 4-5 इथे तर पोरं आणलेले आहेत सोबत. हाँ ये कर लो पहले। कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हे बघू शकता तुम्ही आता समोरचा रोड. इथं वरी मंदिर आहे. इथून काय दिसायला झालं, आता समोरून दिसेल, तुम्हाला दाखवतो. बघा मित्र, ते त्या आधीच्या ब्लॉगमधले त्याला म्हणलो चला म्हणून, पण ते आले नाही, कारण की त्याच्या घरच्यानं बोलवलं होतं त्याला. अब्बा नहीं मानेंगे। मी यायला घेऊन आलो, आता तुम्हाला दाखवतो समोर. आम्ही चलो आता मंदिरावर चलो. दोन पोरं का आले नाही तर पाया पडायचा. हे इथून वरी रस्ता आहे. हे रस्ता तर गाड्यासाठी आहे. आम्ही गाड्याच्या रस्त्याने आलो. तिकून चालत यायचा रस्ता आहे, पण खूपच उंच वाटते, दम येते, म्हणून आम्ही इकून आलो. हे बघू शकता मंदिर दिसायला तर चक्रधर स्वामीचं आहे. गोवर्धन पर्वत म्हणतो आम्ही याला. इथं बघू शकता तुम्ही झेंडूचे फुलं आहेत. 5-6 झाडे लावलेली आहेत तिथं. 5-6 नाही रे, जास्त आहेत. हे बघा इथे झाडे आहेत लावलेली. तो वरी चलो आता आम्ही. समोर एक कुत्री बी दिसली आम्हाला, छोटे. हे बघा वरी खूप मोठा आहे. हे मागचा नजारा आहे. इकडं 12 आहे, 12, पण यातून काही दिसत नाही तुम्हाला. आम्हाला दिसायली घरं, पण तुम्हाला काही दिसत नाही, फक्त स्मशानभूमी दिसायली तुम्हाला. खूप मस्त नजारा आहे. आता आम्ही तिथून खाली चाललेलो आहोत. त्यातली कुत्री पण आम्हाला भुकायली. आता आम्हाला निघलो. हे बघा आम्ही पायऱ्यांचा लिहिला होता. हे पायऱ्या खाली लय मस्त आहे. हे बघा सूर्यास्त. आता ते नवीन रस्ता झाला गाड्यासाठी. पहिले गाड्यावर यायच्या नाही, आता यायला. हे आमच्या गावातली स्मशानभूमी. हे जिमा येतली. हे आमच्या गावातले 2 टावर. ते राजीव गांधी भवन आहे, आणि हे खालचं गाव. हे कोणाला आवाज द्यायला की आता चलो आम्ही खाली. आता हा हे कुठे पडायला, ब्रेक लागत नाही बरे तू. आरामशीर. मी जाऊ काय की आता पळत, आता काही जास्त ढलान नाही. हे बा आम्हाला भेटले होते रस्त्यात. आता आम्ही पाणी पिऊन घरी जातो. हे सायकल आहे. हिची तर पुरं खेळायली. हे सायकल खेळायला नागेश. हे चेतन आहे. हे सुमित, आणि खाली बसलेला संकेत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.